किंग्स इलेव्हन पंजाबचं कौतुक करावं लागेल की त्यांनी 115 ऑल आऊट झाल्यानंतर हार मानली नाही आणि आपण ह्या सामन्यामध्ये जिंकू शकतो असा विश्वास त्यांनी दाखवला आणि फास्ट बॉलर आणि चहल कंपनीने मिळून एक मस्त मॅच जिंकली. येणाऱ्या अनेक सामन्यात आता सेकंड हाफ चालू होणार आहे. काहीच दिवसामध्ये सेकंड हाफ चालू होईल. फर्स्ट हाफमध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेला फास्ट बॉलरने विकेट काढले. सेकंड हाफ जेव्हा चालू होईल त्याला म्हणतो आपण की विकेट अजून थोडासा वेअर अँड टेअरमध्ये विकेट अजून थोडा स्पिनरला मदत करेल, पण हे करायच्या आधी स्पिनरने विकेट्स काढल्यात. त्यामुळे बॅट्समनला अजून सतर्क राहावं लागेल. नमस्कार, मी सुलक्षण कुलकर्णी. कालचा सामना पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध कलकत्ता नाईट रायडर्स असा चंदीगडच्या मुल्लनपूर येथे झाला आणि हा सामना IPLचा सामना एका तऱ्हेने ऐतिहासिकच म्हणावा लागेल. ऐतिहासिक ह्यासाठी की पंजाब किंग्स इलेव्हनचा केवळ 115 धावात ऑल आऊट होऊन देखील ते सामना जिंकले आणि KKRला त्याने फक्त 95 धावात ऑल आऊट केला. असा एक रेअर सामना IPLच्या इतिहासात बघायला मिळाला, T20च्या इतिहासात बघायला मिळाला. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा असा सामना होतो त्यावेळेला आपण खेळाडूंना त्या परफॉर्मन्सपेक्षाही त्या विकेटला आपण दोष देतो, पण मला वाटत नाही की ह्या विकेटचा काही दोष होता ज्याच्यामुळे एवढा लो स्कोर झाला आणि अशी मॅच झाली. एकतर IPL किंवा T20 व्हाईट बॉल क्रिकेट हा सगळा बॅट्समन ओरिएंटेड गेम आहे. त्याच्यात बॉलर्सना अतिशय ना के बरोबर असा त्यांचा रोल असतो किंवा त्यांना संधी असते, तरीसुद्धा बॉलर काही ना काही कृती करून आयडियाज काढून नवीन आयडियाज करून काहीतरी विकेट काढण्याचा प्रयत्न करत असतात. ह्या सामन्यामध्ये असं गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं आणि कुठेतरी वाटतं की गोलंदाज पण आहेत. या सामन्यामध्ये असं बघायला गेलं तर कुठेही म्हणजे स्पिनरची विकेट होती असं म्हणता येणार नाही, कारण फास्ट बॉलरने विकेट काढलेत. हर्षित राणाने 3 विकेट काढले, त्या जेन्सनने 3 विकेट काढलेत, तर स्पिनरने काढलेत. तर चूक कोणाची होती? परत पंजाब किंग्स इलेव्हनच्या ओपनर्सने 3 ओव्हरमध्ये 40 रनची सुरुवात करून दिली होती, धडाकेबाज सुरुवात करून दिली होती. त्यामुळे तिथे म्हणता येणार नाही 40 रनचा रन स्टार्ट दिल्यानंतर 115 धावात ऑल आऊट होतोय. त्यामुळे ह्या सामन्यामध्ये अतिशय म्हणजे म्हणू आपण की आजही ते लागतं की तुम्हाला T20 जरी असेल तर तुम्हाला टेक्निकची गरज किती असू शकते हे आजही कळतंय. ते T20 असू दे किंवा वन डे असू दे किंवा टेस्ट असू दे, टेस्टला तर लागतं, पण T20मध्ये सुद्धा तुम्हाला गरज असताना तुम्हाला टेक्निकची गरज लागते, खास करून स्पिनरला खेळताना. चहलने आजही दाखवून दिलं की अनुभवाला तोड नाही आहे. त्याच्या लेग स्पिनसमोर KKRला उत्तर नव्हतं आणि त्यांनी 115 धावांचं फक्त टार्गेट असताना देखील सुंदर गोलंदाजी करून 28 धावा 4 फलंदाज गारद केले आणि सामना एक ऐतिहासिक सामना जिंकून दिला किंग्स इलेव्हन पंजाबला. या सामन्यात असं विशेष कोणी काही केलं नाही. त्यातल्या त्यात KKRचा 95 मध्ये एक तरुण अंगरीश रघुवंशी यांनी 37 धावा केल्या. त्यामुळे खास विशेष करून कोणी असा फलंदाजांनी कोणी स्कोर केलाच नाही. पण हा सामना नेहमी लक्षात राहील की एवढ्या छोट्या स्कोअरमध्ये सुद्धा जिंकू शकतो. किंग्स इलेव्हन पंजाबचं कौतुक करावं लागेल की त्यांनी 115 ऑल आऊट झाल्यानंतर हार मानली नाही आणि आपण ह्या सामन्यामध्ये जिंकू शकतो असा विश्वास त्यांनी दाखवला आणि फास्ट बॉलर आणि चहल कंपनीने मिळून एक मस्त मॅच जिंकली. येणाऱ्या अनेक सामन्यात आता सेकंड हाफ चालू होणार आहे. काहीच दिवसामध्ये सेकंड हाफ चालू होईल. फर्स्ट हाफमध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेला फास्ट बॉलरने विकेट काढले. सेकंड हाफ जेव्हा चालू होईल त्याला म्हणतो आपण की विकेट अजून थोडासा वेअर अँड टेअरमध्ये विकेट अजून थोडा स्पिनरला मदत करेल, पण हे करायच्या आधी स्पिनरने विकेट्स काढल्यात. त्यामुळे बॅट्समनला अजून सतर्क राहावं लागेल. कदाचित थोडे स्कोर्स आता जे झालेत, काही मॅचला स्कोर 200+ झालेत, कोणी 284 केलेत, ते हे स्कोर कदाचित कमी होतील. त्यामुळे येणाऱ्या सामन्यामध्ये बॉलरला थोडासा हेल्प मिळेल आणि मॅच जरा चुरशीची होईल असं वाटतंय. तुर्तास एवढंच. धन्यवाद.
Subscribe to One India and never miss an update.